हाय गाईज, गुड आफ्टरनून. आज आपण एक मोस्ट स्कॅरी डिसीजबद्दल चर्चा करणार आहोत. दॅट इज कॉल्ड ॲज अन अटॅक, हार्ट अटॅक. इन मेडिकल लँग्वेज वी कॉल्ड इट ॲज मॅकल इन्फ्रॅक्शन. सो फर्स्ट वी विल सी what are the causes of MI. The main causes are obesity, first is. Second is the known smokers, known alcoholics, and a process which is called as atherosclerosis. आता what is atherosclerosis? I'll tell you. Atherosclerosis is the occlusion of the blood vessels by a cholesterol plaque. When the blood vessels gets occluded by a cholesterol plaque, that obstruction is called as a atherosclerosis. And heart attack is defined as a thrombotic occlusion of the infrarelated blood vessel, that is called as a myocardial infarction. तर आपण बघूया याचे टाइप्स काय. There are two types of MI, STEMI and non-STEMI, on the basis of history, and there are 5 types on the basis of leads, that is anterior, posterior, inferior, lateral and medial. These are the types. You are not concerned about this, I am just telling for knowledge. So these were the types of myocardial infarction. आता क्लिनिकल फीचर्स बघूया. म्हणजे पेशंटला काय सिम्पटम्स येणार, तुम्ही कसं ओळखायचं की पेशंटला हार्ट अटॅक येतो आहे. सगळ्यात कार्डिनल सिम्पटम पेशंटचा हा आहे की चेस्ट पेन. आता चेस्ट पेन भरपूर प्रकारचे असतात. हे हार्ट अटॅकचंच चेस्ट पेन आहे हे आपल्याला कसं ओळखणार, तुम्ही कसं ओळखणार. कारण चेस्ट पेन काही मस्क्युलर पण असू शकतं, मस्क्युलोस्केलेटल किंवा दुसऱ्या आजारांमुळे पण असू शकतं. तर आपण कसं ओळखावं. सगळ्यात पहिले तर चेस्ट पेन कसं असतं ते बघू. व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द चेस्ट पेन. द चेस्ट पेन देर विल बी प्रीकॉर्डियल सबस्टर्नल पेन, प्रीकॉर्डियल पेन विच विल रेडिएट टू लेफ्ट आर्म जॉ and arms, and the pain will be squeezing type and there will be burning, there will be pressure. असं आतमधनं प्रेशर जाणवणार, प्रेशर असं पेशंट दाबणार छातीला, असं प्रेशर जाणवणार आतमधनं. अशा काहींचं जर पेन असेल दॅन इट इज द पेन ऑफ MI. आणि जर दुसरं पेन असेल, सपोज त्यांना काही ट्रॉमा असेल, मस्क्युलोस्केलेटल पेन असेल, तर ते कसं डिफरन्शिएट करायचं. किंवा गॅसचं पेन असेल ते कसं डिफरन्शिएट करायचं. पेशंटला मोस्टली जास्त वेळेस तर पेशंटला ॲसिडिटी, हार्टबर्न आणि गॅसच असतो विच इज मिस्टेकन फॉर अन अटॅक. पण जर कसं ओळखणार आपण, पेशंटला जर ॲसिडिटी, गॅस असेल ना तर पेशंटला ढेकर येणार. द पेशंट विल पास गॅस, इरेक्टेशन्स, बेल्चिंग विल बी देअर. So these are the symptoms which will differentiate the attack from the chest pain. Other types of chest pain can be esophageal pain असू शकतं. There might be dissecting aneurysm of the aorta. So we have to differentiate. ओळखायचं कसं की चेस्ट पेन बरोबर पेशंटला दम लागणार. देर विल बी ब्रिथलेसनेस. पेशंटला त्याबरोबर वॉमिटिंग होणार. वॉमिटिंग असलं विथ चेस्ट पेन दॅन इट इज शुअरली ऑफ MI. तर आणि हे वॉमिटिंग झाल्यानंतर BP लो होणार. द पेशंट विल गो इन अ कार्डियोजेनिक शॉक. ओके. BP इनिशियली स्टार्टिंगला BP माइट हॅड बीन राइज्ड ऑल्सो, बट ड्यू टू द आफ्टर वॉमिटिंग, ड्यू टू द लॉस ऑफ फ्लुइड, द पेशंट एंटर्स इन लो BP and gets into cardiogenic shock. The patient will collapse. There is ashen gray appearance of the face. Okay. देर विल बी स्वेटिंग. पेशंटला भरपूर घाम येणार, पेशंट घाबरणार, घाम येणार. हे असे जर तुम्हाला लक्षणं दिसले तर दीज सिम्पटम्स माइट बी ऑफ अ अटॅक. असं झालं की आपण ताबडतोब पेशंटला ICCUमध्ये शिफ्ट करायचं. मग सायन्स पण पल्स पेशंटची फीबल असणार. त्यानंतर BP इनिशियली राईज असेल, नंतर स्लो होऊन कार्डियोजेनिक शॉकमध्ये जाणार. आणि एक थर्ड हार्ट साऊंड असतो दॅट इज कॉल्ड एज अ गॅलॉप. तो येणार सायन्समध्ये. मरमर ऐकू येणार. लंग्स जर चेक केले तर बेझल ड्राल्स असतील. ओके. अँड आफ्टर इन द थर्ड ऑर द फोर्थ डे द पेशंट मे गेट माइल्ड फीवर, मलायझी ऑल्सो. So likewise we have to see ki what on the basis of symptoms and sign whether it is a heart attack or other kind of diseases like dissecting aneurysm of aorta, this thing, esophageal lesions, then costochondral pain or costochondritis. This we have to differentiate from chest pain of a attack. Now what you immediately take the patient to the ICCU or the cardiac hospital. Then we have to immediately go for a ECG. ECG shows the changes like ST elevation, ST depression. It confirms that it is a attack or MI. So on the basis of ECG it can be make out very easily that the patient is suffering from an attack. So we have to admit the patient immediately into the ICCU after diagnosis. Other tests which we are going to do in a heart attack, they are like cardiac biomarkers.
when the heart is when the myocardium is the muscle of the heart. जे मसल असतं हार्टचं त्याला मायोकार्डियम म्हणतो आपण. when the myocardium of the heart gets necrosed, they release enzymes. They release certain enzymes like troponin and CPK, CPKMB. So we have to go for this test called as cardiac biomarkers, which will be obviously increased. CPK, CPKMB, troponin 1 and troponin, these enzymes, these are going to raised if the patient is suffering from myocardial infarction, that is an attack. दूसरे is thallium imaging, echocardiography. This test also should be done. Then angiography to confirm the blockages. So these are the investigations. Now what are the pharmacological, what management we are going to do for the attack patients. So there are two types of management. First is the pharmacological management and non-pharmacological management. Now first we will see that what are the non-pharmacological management which you can practice in your daily life. कारण बहुतेक आता 40 नंतर सर्वसाधारण बहुतेक लोकांना डायबिटीस आणि बी पीचे आजार असतातच. तर अशा लोकांनी काय मेजर्स घ्यावे ते आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिले द पेशंट डेली शुड वॉक फॉर 45 मिनिट्स. दर शुड बी ब्रिस्क वॉकिंग. नंतर अवॉइड ऑइली अँड जंक फूड्स लाईक पिझ्झा, बर्गर अँड ऑल. नंतर लोणचं मीठ पापड हे ॲब्सोल्युटली बंद. लोणचं मीठ पापड बंद करायचं. Because pickles is having many preserved things, it raises the BP. It's not good for health. So आणि काही लोकांना जेवणात वरतून मीठ घ्यायची सवय असते. दॅट इज व्हेरी हजार्डस. लिव्ह दॅट हॅबिट. अँड वी हॅव टू तेल कोणत्या प्रकारे आमच्याकडे पेशंट्स नेहमी येतात. तर हे खूप कॉमन प्रश्न आहे, डॉक्टर तेल कोणतं वापरावं. तर कुठलंही एक तेल अजिबात वापरू नये. डिफरंट टाईप्स ऑफ तेल वापरावे. म्हणजे कमीत कमी 4, तुम्ही जर 5 किलो तेल महिन्याला वापरत असेल तर 4 किलो, तर त्यातले एक यू कॅन बाय ऑफ सनफ्लावर. अदर नो ग्राउंडनट ऑइल शुड बी यूज्ड. ग्राउंडनट्स कॉज hyperlipidemia which can arrest attack. सो वेगळ्या प्रकारचे तेल वापरायचे. ओके. आणि जेवणामध्ये जर 5 किलोचं तुम्ही गहू कणिक करत असणार तर 5 किलोमध्ये 1 मूठ मेथी टाकावी. दॅट इज व्हेरी युजफुल फॉर हार्ट. यू शुड गो फॉर योगा अँड मेडिटेशन. सो दीज आर द नॉन फार्मॅकोलॉजिकल मेजर्स विच वी हॅव टू फॉलो इन अवर रेग्युलर डे टू डे प्रॅक्टिस. नाव वी आर गोइंग टू सी अबाउट व्हॉट आर द फार्मॅकोलॉजिकल मेजर्स. पेशंटला ICCUमध्ये शिफ्ट करायचं. इमिजिएटली ट्रान्सफर द पेशंट टू द ICCU. Arrest his movement. Bed rest should be given. Why the movement should be arrested? Because infarct should not make it worse. So movement should be arrested. The patient should be given bed rest. Now we have to start the thrombolytic therapy. By injecting, we inject 4 types of different types of thrombolytics, any one of that. Like generally streptokinase is used. IV streptokinase 1.5 to 2 million units. Might be we can also use drugs like urokinase, then Alteplase, Retiplase. And to arrest the chest pain, opioid analgesics like pentazocine, Phenergan, that is promethazine 25 mg. This to arrest the chest pain. Then if sometimes the patient goes in bradycardia. If the patient is going in bradycardia, we have to use injection atropine 0.6 mg. If the patient is going in tachycardia, the patient tachy मध्ये चाललं आहे, then we have to use injections like adenosine 6 mg, injection lignocaine, and injection and we can use propranolol beta blocker 40 mg for arrhythmias. Then this was according to the rhythm. Now sometimes the patient also gets in the cardiac arrest. If the patient is in cardiac arrest, we can use sympathomimetics like dopamine and dobutamine, okay, to raise the BP. Then anticoagulants, heparin is used. Nowadays we used low molecular weight heparin, which is called as enoxaparin and all. Okay. Then we have to go for subcutaneous देतात heparin.
then anticoagulants, and after that we have to give soda bicarb to arrest the metabolic acidosis, IV soda bicarb. Then also laxatives can be given for treatment, because these laxatives they will prevent the pressure which the patient is creating during constipation or passing stools. So we have to add laxatives also. So this was about the pharmacological measures. After the patient gets settled, and when the patient is transmitted from ICCU to the ward, the patient is started with pharmacological measures, oral medications. So what kind of oral medications we are giving in heart attack? Firstly, antiplatelet agent, that is aspirin, then clopidogrel, and to decrease the cholesterol level we have to use statins नावाचे drugs जसं atorvastatin and rosuvastatin. These statins we have to start. Then this thing, beta blockers, ACE inhibitors we have to start. ACE inhibitors and ARBs we have to start. So likewise we have to start the drugs. ॲस्पिरिन आणि सॉर्बिट्रेट ह्या गोळ्या तुमच्या घरात जर असल्या ना तर फार फायदा होणार तुम्हाला. ॲस्पिरिनबद्दल बोलूया. ॲस्पिरिन ही जी टॅबलेट आहे, इट इज अ अँटीप्लेटलेट और ते रक्त पातळ होण्याची गोळी आहे. तर घरात जेव्हा पेशंटला तुम्हाला वाटलं की पेशंटला चेस्ट पेन आहे, तर एक सॉर्बिट्रेट नावाची गोळी येते, सॉर्बिट्रेट 5 mg, आणि ॲस्पिरिन 75 mgचे 4. हे जर तुम्ही पेशंटला घरी दिले अलॉंग विथ स्टॅटर, लोडिंग डोस म्हणतात त्याला. First, if the patient is having chest pain and you are considering it as it's due to heart attack, we are giving loading dose at the home. So what is this loading dose? We will study now. लोडिंग डोस म्हणजे तो एक डोस बनवला जातो ज्याच्यात आपण 4 टाईपचे ड्रग्ज देतो. सगळ्यात पहिले तर आपण BP वाढला असेल, BP जनरली वाढतो, सुरुवातीला BP वाढतो, नंतर पेशंट वॉमिट केल्यानंतर पेशंट गोज इन द कार्डियोजेनिक शॉक अँड द BP फॉल्स. सो वी हॅव टू डिक्रीज द BP. सो फर्स्ट वी कॅन गिव्ह दिस थिंग, अँटीहायपरटेन्सिव्ह इज गिवन. आफ्टर अँटीहायपरटेन्सिव्ह हे रक्त पातळ होणाऱ्या किंवा क्लॉट्स जे मेल्ट करतील त्या गोळ्या ॲस्पिरिन, क्लोपिड्रोगेल हे द्यायचं. त्यानंतर स्टॅटर, कोलेस्ट्रॉलचे जे क्लॉट झाले असतात ती कोलेस्ट्रॉलचे टॅबलेट्स द्यायचे स्टॅटर. Near about 40 mg we have to give in the loading dose. So these 4 tablets, if you give at home only, the risk of the prognosis gets better and the risk of death is less. So this was about the loading dose. You might have got much information about heart attack. So we will revise it once. I will not tell the pharmacological part now. Only लक्षणं काय असतात ते आपण थोडक्यात बघूया. सगळ्यात पहिले तर ॲथेरोस्क्लेरोसिस प्रोसेस मी तुम्हाला समजवला की ते काय असतं. ते प्लेक्स असतात कोलेस्ट्रॉलचे, जे ब्लड वेसल्समध्ये डिपॉझिट होतात आणि ते अक्लूड करतात ब्लड वेसल्स, अँड ड्यू टू दॅट अक्लुजन ऑर ब्लॉकेजेस वी गेट अ अटॅक. आणि हे जे कोलेस्ट्रॉल असतात ते 2 टाईपचे असतात. त्यात HDL असतो, एक LDL असतो. HDL इज अ गुड कोलेस्ट्रॉल, LDL इज अ बॅड कोलेस्ट्रॉल. अँड वन सेरम ट्रायग्लिसराइड लेवल. Once in 6 months we have to go for, even you don't have a disease of hypertension or diabetic, you should check the lipid profile at least once in 3 months or 6 months at least. So we have to go for lipid profile. लिपिड प्रोफाईलमध्ये तुमचं कोलेस्ट्रॉल एरवी कसं असतं ते आपल्याला कळतं. आणि जर कोलेस्ट्रॉल जास्त असत असेल आणि BP जास्त असत असेल तुमचा, तर तुम्हाला रेग्युलर बेसिसवर BPच्या गोळ्या, दॅट इज अँटीहायपरटेन्सिव्ह आणि कोलेस्ट्रॉल, आणि हे इस्टेमिक हार्ट डिसीज असेल, जर ECG काढला, इस्टेमिक चेंजेस असेल तर IHDसाठी ॲस्पिरिन, क्लोपिड्रोगेल हे सगळे तुम्हाला तुमचे कार्डिओलॉजिस्ट चालू करतील. सो इट विल प्रिव्हेंट द रिस्क ऑफ हार्ट अटॅक. सो सांगण्याचं तात्पर्य हेच की तुम्ही ECG, वारंवार ECG चेकअप, ब्लड चेकअप हे, आणि जवळपासच्या डॉक्टरकडनं BP चेकअप हे रेग्युलरली करत राहिलं पाहिजे टू अवॉइड दिस काइंड ऑफ स्कॅरी डिझिजेस लाईक अटॅक अँड ऑल. थँक्यू सो मच.